नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट घेऊन आलंय एक खूप महत्वाचा विषय, FIRचा हक्क आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी. 2023च्या नव्या कायद्यांनी आपल्याला जी ताकद दिली आहे ना, ती समजून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? चला तर मग सुरू करूया. विचार करा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि तुमच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडतं, साहेब माझ्यावर अन्याय झालाय, माझा FIR नोंदवून घ्या. हा आवाज फक्त एका व्यक्तीचा नाहीये. यात न्याय मिळवण्याची एक आस आहे, पण कुठेतरी एक भीती, एक हताशाई सुद्धा आहे. आणि खरं तर इथूनच न्यायासाठीच्या लढाईची पहिली पायरी सुरू होते. पण कित्येकदा होतं काय, ही न्यायाची पहिली पायरी चढू दिली जात नाही. नाही, तुमची तक्रार घेणार नाही, निघा इथून, असं उत्तर ऐकायला मिळतं. FIR नोंदवून घ्यायला नकार मिळणं हे एक असं कटू सत्य आहे जे अनेक लोकांना अनुभवायला लागतं. पण थांबा, आता हे चित्र बदलणार आहे, आणि ते कसं तेच आपण पाहणार आहोत. आता विचार करा, जे कायद्याचे रक्षक आहेत तेच जर कायदा पाळायला तयार नसतील तर मग काय करायचं, बरोबर? तर इथेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS 2023 हा नवीन कायदा आपल्या मदतीला धावून येतो. असं समजा की हा कायदा आपल्या सगळ्यांसाठी एक संरक्षक ढाल आहे. सगळ्यात आधी हे FIR म्हणजे नेमकं काय असतं ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. FIR म्हणजे कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याबद्दल पोलिसांना दिलेली पहिली अधिकृत माहिती. तुम्ही याला न्यायाच्या गाडीची चावी समजू शकता. जोपर्यंत ही चावी लागत नाही तोपर्यंत न्यायाची गाडी पुढे सरकूच शकत नाही. इतकं महत्वाचं आहे हे. आणि BNSSच्या कलम 173 नुसार FIR नोंदवणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवा. गुन्हा कुठेही घडलेला असो, तुम्ही 0 FIR अंतर्गत देशातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊ शकता. ही तक्रार तुम्ही तोंडी सांगा किंवा लिहून द्या, दोन्ही चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, FIR नोंदवणं हे पोलिसांचं कायदेशीर कर्तव्य आहे, त्यांची मेहरबानी नाहीये. आणि त्याची एक मोफत कॉपी तुम्हाला लगेचच्या लगेच मिळायलाच पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. समजा पहिल्याच पायरीवर म्हणजे पोलीस स्टेशनमध्येच तुम्हाला नकार मिळाला, मग काय? घाबरायचं कारण नाही. कायद्याने यासाठी सुद्धा एक अगदी स्पष्ट मार्ग दाखवलेला आहे. पण तोच प्रश्न पुन्हा येतो, जर पोलीस स्टेशनमधला अधिकारी तुमची तक्रार ऐकूनच घ्यायला तयार नसेल तर? मग काय करायचंय? न्यायाची ती चावी फिरवायची कशी? इथे आपल्याला कायद्याची शिडी चढायची आहे. एकदम सोपं आहे बघा. पहिली पायरी, तुमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक SP किंवा शहरात असाल तर पोलीस उपायुक्त DCP किंवा आयुक्तांकडे CP कडे लेखी तक्रार करा. दुसरी पायरी, ही तक्रार साधीसुधी नाही तर रजिस्टर्ड पोस्टाने पाठवा. का? कारण मग तुमच्याकडे एक पक्का पुरावा राहतो की तुम्ही तक्रार दिली होती. आणि तिसरी, सगळ्यात प्रभावी पायरी म्हणजे थेट कोर्टात म्हणजे न्यायदंडाधिकाऱ्यांकडे, मॅजिस्ट्रेटकडे खासगी तक्रार दाखल करायची. आणि ही तिसरी पायरी किती पॉवरफुल आहे हे बघा. BNSSच्या कलम 175(3) नुसार मॅजिस्ट्रेट थेट पोलिसांना FIR नोंदवण्याचे आणि प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देऊ शकतात. म्हणजे आता विषय पोलीस स्टेशनच्या हातात राहिलेला नाहीये, थेट न्यायालयाच्या अखत्यारीत आलाय. चला, आता या माहितीच्या सगळ्यात धारदार, सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, म्हणजे पोलीसच आपलं काम करत नाहीत, तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या हातात काय आहे? तर कायद्याने आपल्या हातात एक जबरदस्त शस्त्र दिलंय. एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. FIR नोंदवायला नकार देणं किंवा एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खोटा रिपोर्ट बनवणं हे फक्त कामातली चूक किंवा हलगर्जीपणा नाहीये. हा एक गंभीर गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याला तुरुंगात जावं लागू शकतं. हो, खरंय हे. आपली नवीन भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS यामध्ये यासाठी अगदी स्पष्ट तरतुदी आहेत. ही स्लाइड बघा. BNS कलम 205 काय म्हणतं की जर एखाद्या अधिकाऱ्याने कायद्याचं उल्लंघन करून कोणाला नुकसान पोहोचवलं तर तो गुन्हा आहे. कलम 206 म्हणतं कोणाला त्रास व्हावा म्हणून चुकीचा कागदपत्र बनवणं हा गुन्हा आहे. आणि कलम 207 आणि 208 नुसार गुन्हेगाराला शिक्षेपासून वाचवण्यासाठी रेकॉर्डमध्ये खोटी नोंद करणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे. आणि हे कायदे फक्त पुस्तकात लिहिलेले नाहीत, ते प्रत्यक्षात वापरले जातात. तुम्हाला आठवत असेल हाथरस प्रकरण. त्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांवर खटल्याची दिशा बदलण्यासाठी जनरल डायरीत खोट्या नोंदी केल्याबद्दल IPC कलम 167 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. हे एक जिवंत उदाहरण आहे की हे कायदे किती प्रभावी आहेत. आता एका अशा गैरसमजाबद्दल बोलूया ज्यामुळे बरेच लोक कारवाई करायला पुढे येत नाहीत. तो गैरसमज म्हणजे, ओहो, ते तर सरकारी काम करत होते, त्यांच्यावर कारवाई कशी होणार? चला, हा गैरसमज आज दूर करूया. नेहमी एक प्रश्न विचारला जातो,
पण सरकारी कर्मचाऱ्यावर केस करायची असेल तर सरकारची परवानगी म्हणजे सँक्शन लागतं ना. CRPCच्या कलम 197 मुळे हा गोंधळ निर्माण होतो. पण खरं काय आहे, सत्य काय आहे ते बघूया. ही स्लाइड बघा, सगळं काही अगदी स्पष्ट होईल. एका बाजूला आहे सरकारी कर्तव्य, ज्याला संरक्षण आहे, जसं की कायद्याच्या चौकटीत राहून गर्दी नियंत्रणात आणणं किंवा कायदेशीर अटक करणं. पण दुसऱ्या बाजूला बघा, FIR घ्यायला नकार देणं, खोटे पुरावे तयार करणं, रेकॉर्डमध्ये फेरफार करणं किंवा कोणाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. हे सरकारी कर्तव्य असूच शकत नाही आणि याला कायद्याचं कोणतंही संरक्षण मिळत नाही. आणि यावर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने अगदी शिक्कामोर्तब केलाय. कोर्टाने पुन्हा पुन्हा स्पष्ट केलंय की गुन्हा करणं हे कोणत्याही अधिकाऱ्याच्या सरकारी कर्तव्याचा भाग कधीच असू शकत नाही. त्यामुळे गुन्हा करणारा अधिकारी सरकारी कामाच्या नावाखाली लपू शकत नाही. तर या सगळ्या माहितीनंतर आता आपण फक्त एक अन्याय झालेली व्यक्ती नाही राहिलो. आता आपण कायद्याची माहिती असलेले एक जागरूक नागरिक झालो आहोत. आणि हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, आपला हक्क हीच आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. चला, जाता जाता या सगळ्या चर्चेचा सार पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, FIR नोंदवण्याचा तुमचा हक्क कोणीही हिलावून घेऊ शकत नाही. दुसरं, पोलिसांनी नकार दिला तर घाबरू नका. आधी वरिष्ठ अधिकारी आणि मग थेट मॅजिस्ट्रेटकडे जाण्याचा मार्ग खुला आहे. तिसरं, भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी BNS कायद्यात धारदार शस्त्र आहेत. चौथं, सरकारी कर्तव्याची ढाल गुन्हेगारी कृत्यांचं संरक्षण करत नाही. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, कायद्याचं ज्ञान हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आपला हा अशोक स्तंभ आपल्याला सतत आठवण करून देतो की सत्य आणि न्याय हे आपल्या देशाचे मूळ आधार आहेत. म्हणूनच कायदा समजून घ्या आणि अन्यायाला सहन करू नका. आवाज उठवा. आता कायदा तर आपल्याला कळला आहे. मग खरा प्रश्न हा आहे की आपण एक जागरूक नागरिक बनायला तयार आहोत का? नक्की विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.